प्रबुद्ध भारत पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय प्रस्तुत BMW बुक्स यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रबुद्ध भारत पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय तर्फे प्रकाशित मानवीय मेंदूच्या विकासाची वाटचाल लेखक आहेत डॉक्टर सुनील नामदेव बुटले. मित्रांनो, आज आपण या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत. मानवीय मेंदूच्या विकासाची वाटचाल यात लेखक अमेरिकन विश्वकोशाचा दाखला देतो. तो लिहितो, आपल्या मेंदूच्या 10 अब्जपेक्षा अधिक पेशी असतात. मेंदू हे माणसाचा फार मोठा वैभव आहे. प्रत्येक पेशी कोणते तरी सूक्ष्म कार्य करीत असते. एक पेशी 1 रुपया मोलाची आहे असे मानले तर आपल्या मेंदूच्या व्यावहारिक भाषेतील मोल 10 अब्ज रुपयापेक्षा अधिक आहे. लेखकाला हे सूचित करायचे आहे की कोणीही स्वतःला गरीब, लायकी नसलेला समजू नये. बौद्धिक बळ हीच खरी श्रीमंती होय. आम्ही मेंदूच्या त्या दिशेने उपयोग करतो काय? बुद्धाचे तत्त्वज्ञान वाचाल तर वाचाल या प्रकरणात लेखकांनी सर्व धर्मसंस्थापकांची वैज्ञानिक चिकित्सा करण्यास वाचकांना प्रेरित केले आहे. तसेच बुद्धाचे मार्ग हे विज्ञानवादी असून पंचशील अष्टांग मार्ग पालन केल्यास प्रत्येक व्यक्ती बुद्धज्ञानी प्रज्ञावंत बनू शकतो अशी निर्भीड मांडणी केलेली आहे. मित्रांनो, मानवी मेंदूच्या विकासाची वाटचाल डॉक्टर सुनील बुटले यांची ही 4थी साहित्यकृती आहे. यावरून चिंतन, व्यक्तिमत्व विकास, तेली समाज दर्पण या प्रकारे पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. मित्रांनो, पुढे या प्रकरणात याप्रमाणे स्वतःला उच्च शिक्षित समजणारे असंख्य आहेत, परंतु धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे त्यांची वैज्ञानिक कसोटीवर निसर्ग नियमानुसार चिकित्सा करून सत्य असत्य शोधत नसतील तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? मनुष्य प्रेमी रोगी. पण धर्माच्या या प्रकरणात लेखकांनी अत्यंत मार्मिकपणे धर्मचिकित्सा केलेली आहे. धर्मासाठी माणुसकी, माणसासाठी धर्म हे समजले नसल्याने धार्मिक आतंक, जो धर्म आतंक निर्माण करतो त्याला धर्म समजावे काय? या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी शोधावे. माणूस आणि देव यांच्यात प्रथम कोण? असा मार्मिक प्रश्न विचारून लेखकांनी वाचकांना विचार करण्यास बाध्य केले. जन्मदात्या आई-वडिलाला सांभाळ करणे व जगविणाऱ्या निसर्गाचे रक्षण करणे हेच मानवीय कर्तव्य असा निर्देश येथे केलेला आहे. इतर प्रकरणात लेखकांनी याप्रमाणे समजवलेले आहे की संत, महामानव, वैज्ञानिक हे समाजाचे पथदर्शी असतात, म्हणून त्यांना समजून घेणे आपले कर्तव्य असते. त्यातून व्यक्ती चिकित्सा बनतो व सत्य असत्याची ओळख होते. सर्वांसाठी कल्याणकारी दिशेने वाटचाल करायची क्षमता निर्माण होते. आपले विचार, आचरण सुद्धा असावे. त्यामुळे समाज सुरक्षित राहू शकतो. हा चिंतनशील विचार लेखकांनी मांडलेला आहे. मानवीय मेंदूच्या विकासाची वाटचाल डॉक्टर सुनील बुटले यांनी या शब्दापासून समाज या शब्दाची निर्मिती झाली असेल यात दुमत असू नाही. कारण समज म्हणजे शहाणपणा,
समाज निर्मितीसाठी लोकांमध्ये शहाणपणा असावे लागते. तेव्हा ही सहानुभूती आपुलकीने एकत्र राहू शकतात. असा समाज जेथे असेल त्याच्याच राष्ट्र बनतं. भारतात असा समाज नाही. त्यामुळेच भारताला राष्ट्र म्हणणे चुकीचे ठरेल. भारत हा जाती समूहाचा देश आहे. मित्रांनो, मानवी मेंदूच्या विकासाची वाटचाल लेखकांनी या प्रकरणात एक उदाहरण देऊन सांगितलेले आहे. कोविड-19च्या महामारीने जगातील लाखो लोकांचा बळी घेतला. उपासमारी गेले. असंख्य लेकरांची छत्र हरपली. पोरके झाले. अनेक राष्ट्रांची आर्थिक बाजू पांगळी झाली. मंदिरातील देवी देवतांना लॉकडाऊन बंदिवासात राहावं लागलं. एक व्यक्तीसाठी आकाश कमी झाले नाही. विष्णूने अवतार घेतल्यास रसभर वर्णन पुराण धर्मग्रंथात आढळलेले आहेत. पण सर्वांचा मायबाप दयाळू ईश्वर आणि त्यांच्या या सर्व लेकरांना महामारीतून वाचविण्यासाठी आकाशातून संदेश देऊन उपाय सुचविले नाही. कोणतीही देवी देवता आपल्या भक्तांना वाचविण्यासाठी धावली नाही. पुराणानुसार ब्रह्मा निर्माता, विष्णू पालनकर्ता, रक्षणकर्ता आहे. तर ते करोनाच्या काळात काय करत होते? अखेर शास्त्रज्ञांच्या मेंदूने हे आव्हान स्वीकारले नाही. काही अविकसित बुद्धिवंत म्हणतील की शास्त्रांना तशी बुद्धी ईश्वराने दिलेली. मित्रांनो, मानवी मेंदूच्या विकासाची वाटचाल लेखक या प्रसंगी शिक्षणाबद्दल ही माहिती देत आहे. शिक्षणाची स्वतःची प्रगती सोबतच राष्ट्राचीही कल्याण साधता यावे तेच खरे शिक्षण. शिक्षण जर सत्य असत्य शोधण्यास व सत्य स्वीकारण्यास प्रवृत्त करीत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? आज हे चित्र सर्वत्र दिसते. देशातील सामाजिक धार्मिक वस्तुस्थिती अवलोकन केल्यास असे वाटते की असंख्य भारतीय स्वतःचे डोके वापरून चालत नसतात. त्यांच्या धडावर दुसऱ्यांचे डोके असते. अशा लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या धडावर स्वतःचे डोके बसविण्यास प्रयत्न केले आहे. वाचकांनी त्यांचा लाभ घ्यावा तसेच इतरांना प्रेरित करावे. कारण भारतीय संविधानात अनुच्छेद 51 क ज मूलभूत कर्तव्य भारतीय समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे आणि मानवतावाद प्रस्थापित करणे हे आपले मूलभूत कर्तव्य असून प्रत्येक भारतीय नागरिकांची त्यांच्याशी बांधिलकी आहे. मित्रांनो, लेखक पुढे मेंदूच्या माध्यमातून मन सतत सक्रिय राहिल्यामुळे बुद्धीची वाढ होऊन नवनवीन परिस्थिती निर्माण होत राहिली. आम्ही विज्ञान दिलेले साधने स्वीकारतो, पण विज्ञाननिष्ठ विचारधारा का बाळगत नाही? आपल्या श्रद्धा, आस्था किती खऱ्या खोट्या, सत्य असत्य ते आम्ही विज्ञानाच्या चष्म्यातून शोधले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, पण आम्ही ते समजून घेतले नाही. मानवी मेंदूच्या विकासाची वाटचाल लेखक डॉक्टर सुनील नामदेवराव बुटले यांनी या ग्रंथामध्ये मेंदूच्या माध्यमातून आपण सत्य असत्य ओळखू शकतो. बरेचसे प्रकरण यात अनेक आहेत. आपणास या पुस्तकांची माहिती नक्कीच आवडेल. आपण कॉमेंट करावं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, इतरांना शेअर करावं. धन्यवाद.